महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उद्या सर्वात मोठा दिवस। शिवसेना आमदार अपात्रतेचा विधानसभा नार्वेकर निकाल देणार। राष्ट्रवादीबाबतचा निर्णयही 30 जानेवारीपर्यंत देण्याचं विधान। अपात्रतेच्या निकालाआधी शिंदे आणि नार्वेकरांच्या भेटीवरून वाद। खटल्यामध्ये शिंदेच आरोपी असल्यामुळे आरोपींना भेटणारे न्याय कसा देणार? ठाकरे गटाची कोर्टात धाव। निकाल देण्याच्या आधी नार्वेकर शिंदेंना भेटत असल्यास संशयाला वाव। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची टीका। तर बहुमत असल्यामुळे आम्हीच जिंकणार, शिंदे गटाचा दावा। शिंदे गटाचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला काही फरक पडत नाही। आमच्या सोबत शिंदे आणि अजितदादांचा गट मिळून भक्कम संख्याबळ। भाजपच्या गिरीश महाजनांचं भुवया उंचावणारं विधान। ठाकरे गटाचे मुंबईतील आमदार रवींद्र वायकर यांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीचे छापे। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये कारवाई। सत्तेमध्ये सामील न झाल्यामुळे सूडबुद्धीने कारवाया होत असल्याचा विरोधकांचा आरोप। राजकीय आकसापोटी कुणावरही कारवाई नाही, कर नाही त्याला डर कशाला? वायकरांवरच्या छाप्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। जागा वाटपाबाबत दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची खलबत। जागा वाटपाचा फॉर्म्युलावर तोडगा निघण्याची शक्यता। 14 आणि 15 जानेवारीला दिल्लीमध्ये पुन्हा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक। आमच्या इतक्या जागा अजित पवार गटाला देता येणार नाहीत। शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमानी यांचं विधान। शिंदेंप्रमाणेच आम्हालाही 22 लोकसभेच्या जागा हव्यात, भुजबळांची मागणी। मुंबई ठाण्यासह 23 जागा आम्हाला मिळतील। मुंबई पट्ट्यातील जागांवरून संजय राऊतांचा पुनरुच्चार। काही आक्षेप असल्यास ठाकरे आणि राहुल गांधी चर्चेअंती निर्णय घेणार असल्याचीही माहिती। 31 तारखेपर्यंत निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या पूर्ण करा। केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र। निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पत्र। निर्यात बंदीनंतर एकट्या लासलगाव बाजार समितीमध्ये 550 कोटींचं नुकसान। कांद्याचा भाव निम्म्याहून खाली। सोलापुरात 600 गाड्यांची क्षमता असून 1200 गाड्यांची आवक आल्यामुळे गोंधळ। कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती पुन्हा मराठवाड्याचा दौरा करणार। 11 आणि 22 तारखेला छत्रपती संभाजीनगर आणि लातूरला बैठका। निर्यात बंदीनं बेजार शेतकऱ्यांच्या जखमांवर केंद्रीय सचिवांकडून मीठ। निर्यात बंदीमुळे काहीही फरक पडलेला नाही, वाणिज्य सचिव सुनील बर्तवाल यांचं विधान। लातूर सोलापूर महामार्गावरच्या अपघातामध्ये उदगीरचे उद्योजक प्रसाद निटुरे यांचं निधन। थांबलेल्या टेम्पोला पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या कारची धडक। तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा भाषा विभागाकडून तडकाफडकी बदली। पुढील आदेशापर्यंत मनीषा पाटणकर यांच्याकडे जबाबदारी। बदली कशासाठी झाली हे मात्र अद्याप स्पष्ट। पूर व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी। पश्चिम महाराष्ट्रातील पुराचं पाणी मराठवाड्याला मिळणार। जागतिक बँकेकडून प्रकल्पासाठी 2300 कोटी देणार असल्याची फडणवीसांकडून माहिती। नगर, पुणे, धाराशिव, सोलापूर, साताऱ्यासह रत्नागिरीमध्ये पावसाच्या सरी। काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार। राज्याच्या इतरत्र भागातही पावसाचा अंदाज। राज्यातील JN1 या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या 250 वर। एकट्या पुण्यामध्ये JN1च्या 150 रुग्णांची नोंद, तर मुंबईमध्ये 22 रुग्ण।